नाथ शेतीच नाथ बैलांचं युट्यूब चॅनलमध्ये मंडळी स्वागत. आपल्याला मंडळी आज सोमजाई गड बघायचा आहे आणि मंडळी इथनं सोमजाई गडाची सुरुवात होती बघा. इथं क्षेत्र सोमजाई काळाबाई देवस्थान असं लिहिलेलं आहे. इथनं सोमजाई गडाची सुरुवात होते. आता आपण सोमजाई गडावर चाललोय. चला मंडळी. आता बघा आपण मारुती देवळाकडे आली बघा. आता कुठं आली बघा आपण. आता वरती बरंच वरती आली. इकडे नागेवाडी धान दिसेल बघा. आता आपल्याला मारुती देवळाकडे जायचे. चला आता मारुती देवळाकडे चला मंडळी. ही विसाव्याची जागा आहे. जो कोण वरनं येईल म्हणा खालनं येईल म्हणा तिथं विश्रांतीसाठी इथं बसू शकतो. मारुती देवळाच्या पुढे इथं विसावा आहे बघा. आता आपण मंदिरात चाललोय. देवाचं दर्शन घेऊ. चला आता. आपल्याला आता मुख्य जी देवळ आहे सोमजाई मातेचं देवळ, सोमजाई मातेचं देवस्थान ती आपल्याला बघायचे. आणि हे जे मंदिर आहे हा कड्याचा मारुती आहे. आणि या कड्याचा मारुती हा सोमजाई गड आहे ना याचा रक्षक आहे म्हणून इथे हे देवळ स्थापन केलेलं आहे. चला आता सोमजाई गडाकडे आपण चाललोय बघा. इकडे आता नागेवाडी धान बघा दिसतंय. आता ह्या साईडला बघा पार्किंगची सोय आहे. बघा इकडे गाडी लागलेली आहे ह्या साईडला होती. ज्याला कोणाला गाड्या लावायच्या असतील तर इथं पार्किंगची सोय आहे. इथं गाड्या लावू शकतात. बघा ह्या साईडला इकडं. आणि शितून आता आपल्याला चालत जायचंय. दम लागलेला आहे. चढ भरतोय. इथं बघा शिल्प कोरलेले. हे शिल्प गणपतीचं आहे. आपण दर्शन घेऊ. आता गडाकडे चला. आता आपल्याला गडावर एक तळे ते तळ बघायचे. चला आता आपण तळ बघू. बघा ही भाविक मंडळी सगळी तळ बघायला चाललेली आहेत. बघू आता तळ. हा बघा ही तळ तुम्ही बघू शकता. पाऊस पडलेला आहे. पाणी बघा पाझरतंय थोडं थोडं थोडं. इथे एक देवी आहे. कुठल्या देवी आपण साती असतात का साती असला म्हणून ही देवी आहे बघा. इथं ह्या इथं तुम्हाला दिसत असेल लांब. चला आता गडाकडे चला. सोमजाई गडाकडे चला. आता आम्हाला आता दम लागलाय. पण सोमजाई गडावर आलेलो आहे बघा मंडळी. ह्या साईडला नागेवाडी जाऊन स्पष्ट दिसतंय. पाणी बघू शकता किती नागेवाडी जाऊन. बघू शकता नागेवाडी जाऊन. आता आपण गडावर आलेलो आहे. आता बघा ही देवळ दत्त मंदिर नवीन देवळ बांधलेले आहे. 2-1 वर्ष झाली देवळ बांधले नवीन. दत्त मंदिर हे बांधलेलं आहे. आता आपल्याला दत्त मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यायचंय. तिथून मुख्य जी देवळ आहे ते आपण दाखवणार आहे तुम्हाला. सोमजाई मातेचं मंदिर. ही समाधी आहे. पिंड बघा ती समाधी. मूर्ती बघू शकता. भजन चालू आहे त्यामुळे आवाज आहे ना. आवाज बघा छान येतो आवाज. आपण आहेत त्या समाधीच्या आहेत याची आपण माहिती तुम्हाला संपूर्ण देणार आहे. इकडे बी समाधी आहे. आता आपल्याला मुख्य जी देवळ आहे सोमजाई मातेच ते बघायचे. बघू शकता सोमजाई देवस्थान
त्याच्या अगोदर आपण आता काळू मातेचं मंदिर बघणार आहे. चला आता काळू मातेचं मंदिर भजन चालू आहे. निसर्गरम्य वातावरण बघू शकता. संपूर्ण वाई दिसते. बघू शकता निसर्गरम्य वातावरण. चला आता काळू मातेच्या मंदिराकडे आपण चाललो आता. नायगड जाऊन स्पष्ट दिसते बघा. काळू माता बघू शकता. भीमाने कुठं खोल मारली ती आपल्याला बघायची. चला बहुतेक मुंबईला गेला. ही जागा बघू शकता. ही भीमाने खोल मारलेली जागा आहे बघा. ही तर अजून 2 खोली पडली असती, भीमाने मारली असती ना, तर इथून कृष्णा नदी गेली असती. ही खोल मारलेले जवळजवळ 150 ते 200 फूट खोल ही जागा आहे बघा. आणि ह्या साईडला तिकडून देशी गाया, ज्या देवस्थानाच्या देशी गाया आहेत त्या चवाय रोज जात असतात. ह्या डोंगर साईडला जवळजवळ 20 ते 25 देशी गाय आहेत. आणि सायंकाळी 5 ते 6 वाजता इथून ह्या येत असतात. तुम्ही निसर्गरम्य वातावरण ह्या साईडला बघू शकता. चला आता ह्या देवस्थानाबद्दल काहीतरी माहिती आम्हाला थोडीफार द्या. देवस्थान म्हणजे ही सोनजाईचं मंदिर आहे. ती मेन मंदिर आहे ना सोनजाईचं. ती मागं आपण बघितलं ते पांडवकालीने मोचेंद्रनाथानं गोरक्षनाथानं स्थापना केली. म्हणजे किती वर्ष जुनं असेल मंदिर? नवनाथाच्या काळातले. नवनाथ पांडव येऊन गेलेले त्यांच्या पुढं पांडवांनी हे मागं खोरं मारलेले. भीमाने त्याला नदी वळवायची होती. ती नदी वळवण्यासाठी त्यांनी खोरं मारलेले. आणि ह्याचे जे सगळे दगड खडक राहिले तिथं खाली ते धुळेश्वर मंदिर धनगरवाड्यावर बांधलेले, तिथे त्याचे अवशेष आहेत. काय त्यांनी काय केले भ्रमंतीमध्ये. आणि असेच फिरत फिरत गेले. तिथं पाल्पेश्वर म्हणून मंदिर आहे. कुठं? किचक तिकडे तिथे किचकाचा वध केलेला आहे यामेडीचे. तिथं पण लेणी कोरलेली आहे. त्यांनी 5 लेण्या कोरलेल्या आहेत. आणि आपल्या इथे वर शेतामध्ये पलीकडच्या बाजूला पेट्रोल पंप आहे ना खालना, तिथं वर बघितलं तर एक लेणी आहे. तिथं पण आसन वगैरे बसायला आहे. आतमध्ये इथे मंदिरात एक तळ आहे ते पिण्यासाठी. आणि ते गोड तळ म्हणून तिथे साधारण 30 ते 70 वर्षांचा गाळ काढला. त्यात आतमध्ये 5 कुंड निघाली. द्रौपदीचं स्नानीघर वगैरे सगळं निघालं. परत खाली आतमध्ये मठामध्ये आल्यानंतर एक तळ आहे. बाजूला 2 तळी आहेत. असे 5 तळी आहेत टोटल. घरचीच खेलर जोड आहेत. आपली शेती वगैरे वर. आणि जुनी खून म्हणजे नाथांच्या घोडा बांधायचे पाग आहेत. त्याच्या हे खोल्या आहेत 2. त्याच्यामध्ये आता सध्या एक वास्तव एका खोलीमध्ये न्हाणीघर केलेलं आहे. की त्याला आतमध्ये तोबरा ठेवण्यासाठी पण जागा आहे. आणि बाहेर साखळ्या बांधण्यासाठी, पायाला साखळ्या बांधण्यासाठी पण त्याच्या काड्या पण आहेत आतमध्ये. बरं, ही ह्या देवीची जमीन किती आहे साधारणपणे?
तशी जमीन नाही रे. 22 एकर जमीन 22 एकर जमीन आहे. बाकी हा वन खात्यात आहे. म्हणजे कसं काय काय नियोजन असतं मला आता सविस्तर सांगा नियोजन ना. म्हणजे ही देवी पूर्वी जसं स्थापन झाली तशी एक साधारण शेळी वळणारे एक धनगर होते ठोंबरे म्हणून. बर मग त्यांनी स्थापन केली, त्याची व्यवस्था वगैरे देखभाल केली म्हणून ती त्यांना दिली आहे. हा आणि त्यांची जी कोण सोयरीक जात असेल कुठे असेल तर तिलाही माहेर वाशिन म्हणून मिळते, मान आहे तिला इथं. होय. सांगा आता सविस्तर माहिती सांगा. कृष्णा तिकडे नदी बघा. त्यांना आहे ना बावधन साईडने वळून न्यायची होती म्हणून हे खोरं मारलेलं आहे भीमानी. आणि त्याचे जे दगड वगैरे आहेत त्याच्यामध्ये सर्वसाधारण धुळेश्वर मंदिर धनगरवाडा इथं मंदिराचे ते दगडाचे अवशेष आहेत हा. घडवलेले त्यांनी अज्ञातवासात जेव्हा होते तेव्हा. वरती काही काळ पांडवगडावर निवास होता त्यांचा. कुठल्या साईडला? त्या साईडला? हा, समोर तो पांडवगड आहे. हाच का? नाही तो आता. आणि त्याच्या पुढे मांढरदेवी आहे वर. हा 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 ह्या साईडला बघा. हे हा, जो या डोंगर साईडला दिसतोय आता मांढरदेवी. डोंगर ह्या साईडला पांडवगड, त्या साईडला मांडवदेवी. आणि ह्या इथे या बेचकेत इथे हा हा तिथे टेकडी आहे, किचक नाला म्हणतात त्याला. किचकनार. हा त्या तिथून त्या डोंगरात तिथं लेणी आहे. तिथं पण पाल्पेश्वर मंदिर आहे. तिथं तिघांनी हात एकमेकाला धरून एवढं मोठं शाळुंग आहे, 5.5 फूट उंच शाळुंग आहे. हा. ते पण ठिकाण बघण्यासारखं आहे. तिथं 5 लेण्या कोरलेल्या आहेत त्यांनी. जे फिरत अज्ञातवासात गेलेले ते सगळं त्यांनी स्थापन करत गेलेले. हा पांडवकालीन पण आणि नवनाथ नाथ येऊन गेले असं दोन इतिहास आहेत. आणि तिसरा समजायची व्यवस्था बघणारे धनगर समाज, हे ठोंबरे समाज यांचा मान हिते आहे सगळ्यांना. म्हणजे कशा पद्धतीने व्यवस्था असते त्याच्याबद्दल थोडी मला माहिती द्या. व्यवस्था म्हणजे देवीला खण नारळवटी वाहिली जाते, सर्वसाधारण नवस बोलले जातात. आणि इथं अशी प्रथा आहे की नवसाला मूल मागून घेतलेलं आहे, ते मूल इथं सोडलेलं आहे. ती सगळी धनगर समाज इथे आहे आणि ती व्यवस्था सगळे बघतात. आपल्या सोबत मंडळी समजाई देवस्थानचे जे सेवेकरी आहेत ते सेवेकरी आपल्या सोबत आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं चॅनलवरती स्वागत. तुमचे पहिल्यांदा परिचय चॅनलला करून द्या. माझं नाव मंगेशगिरी सदाशिवगिरी गोसाई, राहणार बावधन, सोनजायगड. बरं आता तुमच्याकडे काय काय काम असतं? इथं माझ्याकडे असतात बैलांचं बघायचं, हे शेतीत काय बैलांच्याकडून करून काय घ्यायचं काम, ते सगळं मला बघायला लागतं. बरं आता जमीन किती आहे? जमीन आपली 22 एकर आहे. म्हणजे आपल्या हे इथं डोंगरावरती देवस्थानची जमीन 22 एकर जमीन तुम्हाला. हा. बरं आता शेतीमध्ये कुठली कुठली पिकं असतात ते सांगा. आपण सूर्यफूल, घेवडा, बर ज्वारी करतो, उडीद करतो. हा. ही पावसाची जीवावर आपली शेती. बरं आता बैलांचं कशा पद्धतीने नियोजन असतं तेवढं सांगा. बैलांचं आपण 8 बैल आहे ते. हा. हे आपण शेती त्यांच्याकडूनच करून घेतो. म्हणजे सगळी जी जमिनीची मशागत जे बैलांच्याकडून सगळी बैलांच्या वरती शेती ट्रॅक्टरनं शेती अजिबात होत नाही. आणि आपल्याला बगाडाचा नाद आहे, बावधन बगाडाचं. बर यात्रेसाठी आपण शेती पण करून घेतो बैलांकडून, बगाडासाठी पण वापरतो. बगाडासाठी बैल दोन्हीसाठी पण वापरता बैल. बरं आता एवढी जमीन आहे, म्हणजे तुम्ही आता ह्याचं नियोजन कसं केलं होतं एवढ्या जमिनीचं? शेत आता आम्ही 2-3 जण आहे. बर. ही शेती बघतो, बाकीचे मंदिरात असतात 2-3. बर. खाली रानात 4-5 जण आहेत. ते 5 बैल ते रानातलं काय भिजवान ही काय बाकीचं असेल ती खालची बघतात. खाली मधल्या मठाव, आपल्या बावधन मधल्या मठाव तिथं पोरं आहे ती बारकी शाळेत जाणार आहे, ते तिथं 2-3 जण असतात कारभारी ही. बरं आता सेवेकरी किती आहेत देवीचे? सेवकरी आम्ही 22 जण आहे. कशा पद्धतीने म्हणजे काम असतं त्या सगळ्यांना 22 जणांना? प्रत्येक माणसाला प्रत्येक उद्योग वाटून, म्हणजे काम वाटून दिलेले, काम वाटून दिलेले. तू ही कर, तू ते कर, असं वाटून. आता तुमच्याकडे आता ही जमिनीचं आणि बैलांचं काम तुम्ही बघता? बैलांचं म्हणजे हे रानात काय घाण म्हणजे कुठलं काय करायचं, जमिनीचं बाकी काय जे असेल काय काम जमिनीत काय पिकं म्हणा काय म्हणा बैलांची कामं करून घेणे हे आपल्याकडे. कुठले पीक करायचं काय सगळं तुमच्याकडे असेल. बरोबर. बघा जमीन
तर सूर्यफूल आपल्याला बघायचं, तिकडे तुम्हाला पिवळे पिवळे दिसत. आता ही जी बैल आपण बघू शकता, आता ही बैल डोंगराच्या खाली आता ही चालायला बैल आहेत. ह्याच बैलांचं नियोजन हे जी सेवेकर आहेत त्यांच्याकडे असतात. तर ते कसं काय नियोजन असतं ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया बैलांचं. ही बैल आता आपण नवीन तयार केलेली ती आपल्या घरच्या गायची. ह्याच्या आधी हिरा आणि शिंगरा ही बैल वरती होती. आता ती हिरा नाहीच आपल्यापाशी, शिंगरा होता ती त्याला काय आता जमत नाही वयामुळं. मग त्याच्या पाठीमागे ही आपण 3 तयार केली. ती चालू आहे तयार करायचं त्यांना. धन्यवाद दादा, चॅनलला माहिती दिल्याबद्दल तुमचे मी आभारी आहे. धन्यवाद. तुम्ही बघू शकता ह्या सोमजाई मातेच्या ह्या गाया आहेत. ह्या देशी गाया, आत्ताच ह्या गाया डोंगरातून चळून आलेल्या आहेत. आता ह्या ज्या गाया आहेत देशी गाया, 20-25 गाय देशी गाय असतील. ह्या गाया आता त्यांचा जो गोठा आहे त्या गोठ्यामध्ये ते बांधणार आहेत. आता तिथे एक कुंड जलकुंड आहे. ती जलकुंडामध्ये त्या पाणी पिऊन ते त्या गोठ्यामध्ये जाणार आहेत. तिथं बस वर, तिथं वर जाऊ म्हणजे मी ह्याकडे टेकून बसतो. मांडी घालून तिथे बस. काय महाराष्ट्र आता काय लोणचा कळपात कशी शोधायची आपली आहे. शोधते का नाही बघा, देशी आहे ही. इकडून येणार नाही, काढून तेल सोडलं पाहिजे. नमस्कार, तुमचं नाव सांगा. सोनबागिरी तुकारामगिरी वसावी बावधन. मला आता आपल्या ह्या देवीचे किती गाय आहेत? देवीच्या 20 गाय आहेत, खिल्लार गाय.
तुम्ही बघू शकता ह्या 20 खिल्लार गाय. पण काय गायांचं आता नियोजन असतं एवढ्या 20 गायत म्हणलं? ही आपल्या परंपरा पहिल्यापासून चालत आलेली आहे आपल्या सोनजाई मातीची. किती वर्ष झालं परंपरा चालू आहे? लय वर्ष झाली, काय नाही सांगता येणार. पिढ्यानपिढ्या चालत आली. तुम्हाला सांगता येणार नाही का? कसं काय नियोजन असतं सांगायचे? म्हणजे गायांचं नियोजन कसं काय असतं? नियोजन सकाळी 6 वाजता काय डोंगराला चरायला जातात हा. आणि तिकडून संध्याकाळनं 5:30 वाजता 5:30-6ला घरी येतात. मग ते पावसाळ्यातलं नियोजन म्हणजे पावसाळ्यात कसं काय खायला असतं? उन्हाळ्यात कसं काय नियोजन असतं? उन्हाळ्यात गाई खाली जातात, कारखाना चालू असते त्या टायमिंगला वाडे खायला गावतो. म्हणजे खाली पण ह्या गायांसाठी काही विशेष सोय आहे का? खाली बी गोठा आहे मोठा खाली. होय. म्हणजे या देवीचाच तिथं गोठा आहे? देवीचाच गोठा आहे. म्हणजे मठ आहे का? मठ आहे तिथे. बरं, ह्या कुठल्या कुठल्या म्हणजे जातीच्या कुठल्या आहेत गाया? खिलार आहेत, काय कपिला आहेत. ही कपिला बघू शकता, पिवळ काळी, पायापासून नखीपर्यंत पूर्ण गाय काळी आहे बघा. मग किती गाय म्हणला? 20 गाय आहेत. 20 गायांमध्ये 8 वासरं आहेत. हा, 8 वास. 8 वासरांमध्ये खोंड किती आहेत? खोंड 2 आहेत. यादीत आहेत बारकी. जवळ जाऊन जावं. 3.5 महिन्याचा. हा बघा खोंड, 3.5 महिन्याचा खोंड बघा कसं बघते. अजून गायला पेत आहे. ह्या खोंडाची 40,000 मागणी झालेली आहे, पण ह्या खोंड द्यायचा नाही. ही थोडं तांबडं दिसतंय हो, तांबडं. ते पावसामुळे कलर तांबडा झालेला आहे. होय. कपिला का पिवळ काळे असते? पिवर काळी कपिला कालवडे. त्या बस सगळे बैल किती आहेत? सगळे बैल 8 आहेत करेक्ट. खालच्या मठावर किती आहेत? खाली मठावर 5 बैल आहेत, वरती 3 बैल आहेत. 8 बैल आहेत सगळे. सगळे म्हणून 8 बैल. हे पावसाळ्याला वर येतात चारा खायसाठी. मग आता एखादा होऊन गेलेला बैलाची आठवण सांगा ना आम्हाला. हिरा बैलाची आठवण आहे ना. हिरा बैल आपला दावणीत होऊन गेलेला आहे. हो, दुर्वेकिंग हिरा तेच. कसं काय त्यानं काम केलेलं आहे बघा? त्यानं लय जोरात काम केलं. म्हणजे पहिलं काय 18 वर्षे दुर्वी ओढली त्याने. 18 वर्ष दुवे ओढलेले? हा, सलग 18 वर्षे दुर्वी ओढली. त्याची बहीण काय आहे, त्याची आई नाही आपल्याकडे. कुठली बहीण आहे त्याची? हे काय आहे शेजारी. हीच का? हा, ही बघा मंडळी, शिळा बैलाची ही बहीण आहे. त्याच्या शेजारची बाची आहे, फत्री शंगाची, हिरासारखी. ही बाची आहे त्याची. हट साईडली. हा बघा ही बाची. ही एक आहे. ही बाची आहे ना? हा, हा बघा हिचे शिंग कशी आहेत. हिरासारखी हिरा बैला बघत ती शिंग आहेत, फतली शिंग आहेत, लांब अशी. हिरा बैलाची बी लांब शिंग आहेत. आणि बावधनच्या बगाडामध्ये हिरा बैलानं उत्कृष्ट असं काम केलंय. जवळजवळ 18 दुर्वी त्यानं वडलेले आहेत. म्हणजे बगाडाला जे जोकाड असतं त्याला दुर्वी म्हणतात. जोकाडाला 18 वर्ष काम केलेलं आहे हिरा बैलानं. त्यामुळे बावधन मध्ये हिरा बैलाचं नाव आहे. अजूनही माणसं त्याचे नाव घेत असतात. बगाड आलं की हिरा बैलाची आठवण सगळ्या बावधनकरांना होती. धन्यवाद दादा, माहिती दिल्याबद्दल आभारी. धन्यवाद. बरं, त्या खोंडांची आम्हाला थोडी माहिती द्या ना. ही आपल्या घरच्या गायीची खोंड आहेत. आपण मागाशी गाय बघितली त्यांची खोंड. आता दाताला 4 जाती खोंड आहे. ही चौस आहे. हा, चौसा आहे. म्हणजे आपण जी मगाशी गाय बघितली त्या गायांपैकीच बघा ही खोंड आहेत आणि ही चौस आहे. ह्याच तब्येत बघा, हातपाय बघा, शिंगाला बघा, ही वशिंडाला, चौकाला बघा. ह्याचा बांधा बघा कशा पद्धतीचा बांधा आहे. हा चौसो खोंड जबरदस्त तब्येत आहे. माप हे फुल आहे. आता आपल्याला खालनं दाखवावं लागते, जागा नाही. हे बघा ह्याची तब्येत, ही चौस वाटतंय का? जबरदस्त तब्येत आहे ह्याची. बरं, आता हे कुठल्या जातीतील? हे धनगरी खिल्लार मध्ये येतो बैल. धनगरी खिल्लार मध्ये बैल आहे. ही धनगरी खिल्लार मध्ये बैल येईल. बरं, आता ह्या बैलाबद्दल माहिती सांगा.
शेबी बैल आपल्या घरच्या गाईचाच आहे. हा 4 जातीच बैल आहे योगी. ही पण चौसाची. आपण जोड ठेवलेला आहे घरी. हा ह्याची बी तब्येत बघा. आणि हे आपण हिऱ्याच्या माग आपला तयार केलेला खोंड आहे. ह्याची बघू शकता तब्येत. ह्याची पण जबरदस्त तब्येत आहे. चौकाला वशिंडाला पायाला गप्रा मोठ्या मापाची बैल आहे ती. राईट. आता ही चौसई म्हटल्यावर आता ही अजून आदत खोंड आहे. आदत आहे बघा. हा बघा आता ही आदत. आपला पहिला हिरा होऊन घरच्या गेला, घरची त्याच्या आदत पाठीमागं आपण कसली तयार तब्येत ह्याची केलेला जबरदस्त तब्येत ही. आता उंचीलाच बघा आता ही 4 ते 4.5 फुटाची ह्याची उंची असेल ह्या बैलाच्या. हट हिरे हिरे हट. 4 ते 4.5 फुट उंचीचं बघा मंडळी. ही घरच्या गाईचा आदत खोंड आहे. बघू शकता ह्याची पण तब्येत कशी आहे. 1.5 वर्ष जबरदस्त 1.5 तब्येत आहे. वर्षाचा चांगली खोंड आहे. तब्येत आहे. पण ही खोंड कुठल्या जातीतील हा जो मधला आहे ते. मधला बी ते धनगर खेळार एका जातीची बैल आहेत ही पहिले. दोन्ही पण. हा आणि ही जी आता ही आदत आहे ती शो गाजरी येतो, जरा थोडा मिक्स येतो. ही बघू शकता याचा पाळा. खिल्लार मधला बैल आला ह्यो. बघा याचा कशा पद्धतीत पाळा आहे बघा. ही डोळ्याची पद्धत बघा कशी. याला म्हणतात पाळा. अशाच पद्धतीत बैल आपल्या बघाडाला लागतात. बघा हा बैल. हिराच्या मागच आपण हिरामन नाव बघू ठेवलेला शकता. बैल आहे. कसला जबरदस्त त्याला पाळा आहे. आणि उच मात्याचं आहे बघा. हे मातच आता बघा कसं देते. आता उभं राहिले बघा कसं. हे बघा सेम हिरा दुसरा. म्हणजे लहानपणी हिरा अशाच पद्धतीत होता का. हा असाच पद्धतीत होता. अशाच पद्धतीत मंडळी बघा लहानपणी हिरा होता. आणि हिऱ्यानं बगाडामध्ये जबरदस्त असं काम केलंय. त्यांनी नाव केलेलं आहे. आणि ही खोंड त्याच्याच वळणावर जाताना दिसते बघा आता. ही सेम दुसराच हिरा होणार आहे. शिंग ही शेम हिरा सारखी झालेली आहे त्यानं. तशीच म्हणजे लहानपणी हिराची अशी शिंग असाच होती. होता. हिऱ्याचा जुना एक फोटो बघितला होता मी, असाच व्हा. हा. हे आदिमाया शक्तीचं स्थान आहे. हा. म्हणजे पहिल्यांदा तुमचं नाव सांगा नंतर चालू करा. भगवान केशव मालुसरे हा, तिथंच थांबा. बावधन हम्म हे आदिमाया शक्तीचं स्थान आहे. बर. आणि दुसरी गोष्ट अशी की हे नवसाला पावणारी देवी आहे. त्यामुळं हिचं त्यांची जे काय भक्त आहेत हा. ते सातारा जिल्ह्यातून अनेक प्रकारचे भक्त इथे येतात, नवस बोलतात आणि त्यांचा नवस पुरा होतो. आणि ही देवी नवसाला पावणारी आहे. तुम्हाला काय काय अनुभव आलेले तस. अनुभव म्हणजे आम्ही आता 12 वर्ष हे आम्ही कार्यक्रम करतोय. हा. तर आमचं म्हणजे सर्व चांगलं आहे. घरदार, मुलं बाळ असं सर्व म्हणजे कुठल्या गोष्टीची हे नाही, आजारपणा नाही किंवा काय नाही अशा प्रकारे हे. तिचं फक्त नाव घेतलं भावनेनं की ती नवसाला पावती. बर. आणि मंगळगिरी मठाधिपती हीच आहेत हा. सोनजाई देवीची. मग ते आम्हाला ती विना वाजवून दाखवा ना थोडे. विना ते वाजवून दाखवा ना. हा दाखवतो की. एखादी धुन बिन एखादी अशी लावा ना. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. देवीचं म्हणू का. मला आईचा जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन, मागेन आईचा जोगवा मागेन. धन्यवाद. ही बघू शकता यज्ञ. हे संपूर्ण देवीचे नवग्रह वगैरे मांडलेले आहेत. हे बघा देवीचं स्थान आहे. 9 मूर्त्या द्या हा. ज्या नवरात्रामध्ये 9 मूर्तींची स्थानं असतात
त्याच्याप्रमाणे मूर्त्या आहेत. या इथं देवीचं मूळ ठाण आहे. ह्या 9 मूर्त्या बघा मंडळी. हा. ह्या इथे संपूर्ण देवींचे कलश नवग्रहाचे स्थापन केलेले आहेत. ही सूर्याची प्रतिमा आहे, समोर पुढे आहे ती, ही अग्निदेवता. आणि मग त्याच्यानुसार हे 9 कुंड आहेत, 9 चंडी आणि 9 कुंडी हा याग चालतोय. हे 9 कुंड आहेत बघा. 9 कुंड आहेत. ह्याच्याबद्दल थोडीफार आम्हाला माहिती द्या. 9 कुंडामध्ये काय त्याचे असे विशेष नावं नाही ठेवलेली काय. म्हणजे फक्त याच्यात हवन केलं हवन, हा. जातं. सर्वसाधारण एक यज्ञ चालवणारे आणि बाकीचे तिन्ही बाजूला भक्त बसतात, जोड्या बसतात. त्या ओंकार स्वाहा करत असतात 9 चंडी यागामध्ये. ही अशी सर्वसाधारण रचना आहे. इथे विप्र बसलेले असतात, मेन महंत बसलेले असतात. ह्या इथे मंगलगिरी महाराज बसलेले असतात. इकडे निर्वाण महाराज बसतात. इथं शांतिगिरी बसतात. इथं कुमारस्वामी बसलेले असतात. नंतर तुकारामगिरी बसलेले असतात. असे संपूर्ण संत लोक ही हवन आहुती देत असतात त्यात. आणि 9 चंडी यागाचे संपूर्ण 1000 सहस्त्र आवर्तन असतात. त्या आवर्तन सर्वसाधारण 4.5 तास लागतात पूर्ण व्हायला. एकदा बसलं की 4.5 तासामध्ये पूर्ण होतं. आणि 9 चंडी यागाचं संपूर्ण आवर्तन झाल्यानंतर आरती होऊन प्रसाद दिला जातो. आणि ज्यावेळेस संपूर्ण नवरात्रातले 9 शेवटच्या दिवशी बळी देणं, पूर्ण आहुती देणं हा प्रोग्राम असतो. शूटिंगचं असं मस्त लाइटिंगचं कसलं दिसतंय खतरनाक. चल नमो नारायण. सर्वसाधारण हे नाथांच्या आणि पांडवकालीन काळातील मंदिर आहे. नवलाई आणि काळूबाईचं देवस्थान आहे. त्याचा इतिहास असा आहे की पूर्वी भीमाला जेव्हा भीम पांडव ह्या अज्ञातवासात होते तेव्हा भीमाला कृष्णा नदी वळवायची होती. त्यामुळे त्यांनी खोरं मारलं. खोरं मारल्यानंतर अर्धवट 200 ते 250 फूट खोल गेल्यानंतर पहाटे त्यांनी कोंबडा हरवला. तो काळूबाईच्या ह्याच्यात स्थापन झाला. आणि नंतर मग नवलाई ही ठोंबऱ्यांना देवी असल्यामुळं आणि नाथांना प्रसन्न झाल्यामुळं नवलाई देवीचं ठाण इथं आहे. हिचं मूळ ठाणं धोम धरणाच्या पुढे गेलं की सर्वसाधारण अलीकडे वडवली गाव आहे, तिथे मूळ ठाणं आहे तिचं. पण तिने इथे त्यांना दर्शन दिलं आणि ह्या 2 मूर्त्या इथं स्थापना आहेत. ही वेळापत्रक आहे बघा. आणि नवरात्रीमध्ये इथे महाप्रसाद असतो 9 दिवस कंप्लीट. त्यातच आहे नाही आगेवाडी धरण ते समजाई पाणी पुरवठा सडळ हाताने मदत करा असं तिथे लिहिलेलं आहे बघा. म्हणजे तुम्ही मदत पण ह्याला करू शकता. इथं फोन नंबर दिलेला आहे बघा. 2 फोन नंबर आहेत 94 21 21 57 16 आणि दुसरा फोन नंबर तो येतो 98 22 95 79 42. हे 2 फोन नंबर आहेत. ह्याच्यावर तुम्ही ज्याला कोणाला मदत करायची असेल ते मदत करू शकतात. आणि जे वेळापत्रक आहे वर्षाचं अख्खे वेळापत्रक आहे. वर्षात कसं काय हे देवळाचं म्हणा देवीचं नियोजन असतं ना ते सर्व नियोजन ह्या वेळापत्रकानुसार होतं. आता आपण मेन मुख्य देवस्थान आहे ते देवस्थान बघू. आपण जातो आत. इथं दानपेटी ही बघा मुख्य इथं लिहिलेली आहे बघा. कुलदैवताय नमः.
मुख्य देवी आपण इथनच आपण दाखवू शकतो. हे बघू शकता तुम्ही कसं सजावट केली आहे. तुम्ही बघा ही सजावट, डेकोरेशन बघा कशा पद्धतीने केले. केळीचा घर इथे दिसते आणि ह्या साईडला लाईट लावून देतो, एक लाईट लावायची राहिली. फुलांच्या माळ आहेत. बस दिसून आहेत. ही बघा तळे. आता आपण रात्रीचं आल्यामुळे मंडळी ही तळं दिसणं, पण हा बघा इथं पाणी दिसते. ही तळ आणि ह्या तळ्यात कायम पाणी असतं. म्हणजे उन्हाळा असला तर ह्या तळ्यात पाणी तुम्हाला गावणारच. म्हणजे इतक्या डोंगराच्या वरती असताना सुद्धा ह्या तळ्यामध्ये कायम पाणी असतं. म्हणजे बघा देवाची काय महिमा आहे ती. आपण आता तुम्ही सांगा जरा माहिती. नमो नारायण. कुलदेवता अभ्यान नम. ही देवी सोनजाई देवी मला जशी कल्पना आहे त्यानुसार मी 25 वर्ष मी येतो इथे. या इथे अशी जुनी प्रथा आहे की सर्वसाधारण 2 इतिहास आहे. पांडवकालीन एक आहे आणि नाथपंथी एक इतिहास आहे. त्यामध्ये इथे सर्वसाधारण ब्रह्मचारी आणि गिरी समाजाचे लोक आहेत. ठोंबरे समाज हा जास्त इथे आहे. त्यांना ही कुलदेवी देवी आहे. नाथांचं ठाणं म्हणून इथे नाथांची गादी आहे उजव्या हाताला. इथं धुनी आहे उजव्या हाताला. पुढे नाथांचे चिमटा आपटून त्यांनी साक्षात जिवंत तळ पाण्यात दोन तळी आहेत. एक पिण्यासाठी एक दुसरं शेतीसाठी किंवा उत्पन्नाचं साधन म्हणून, आणि मागे 2 तळी आहेत. त्याच्यामध्ये एका तळ्यामध्ये पूर्वी असं मानलं जायचं की खरूज वगैरे नायटा वगैरे हे जाण्यासाठी त्या तळ्याचा वापर करायचे. ती तळी मंदिराच्या बाहेर आलं की सर्वसाधारण डाव्या हाताला आहेत. नंतर मग इथे सर्वसाधारण सवाष्णी म्हणून दर पौर्णिमा अमावस्येला सवाष्णी घालतात. त्यांच्यासाठी रूम केलेली आहे. न्हाणीघर वगैरे आहे. वॉशरूम वगैरे आता सध्या सोय केलेली आहे. मंदिराचा गोठा आहे. घरचीच जनावर आहेत. त्याच्यावर शेती वगैरे केली जाते. साधारण 60 ते 70 गाय आहेत. खिलार जातीची एकच जात गाय आहे. त्याच्यामध्ये सेवेकरी आहेत. एक सोनू म्हणून एक मुलगा आहे, तो गोची सेवा. परत साधुगिरी आहेत. ही 2 जण गो सेवा करतात. नंतर आनंदगिरी आहेत. नंतर कुंडलगिरी महाराज आहेत. नंतर मंगलगिरी महाराज आहेत. हे मठाधिपती आहेत. त्याच्याबरोबरच जोडीला अजून सेवेकरी पण आहेत. महाराज लोक पण आहेत. लहानपणी त्यांना सोडलेलं आहे. वयाच्या 5व्या वर्षापासून इथे सेवा करणारी सगळे गिरी समाजाची लोक आहेत. ठोंबरे आडनाव आहे त्यांचं. त्यांना एक कुलदेवी म्हणून. आणि माझा अनुभव की मी जसं सेवेला येतो तसं सेवेमध्ये मला 2दा जीवदान पण दिलेलं आहे. आणि नवरात्र मी अखंड सेवा करायचं मनापासून ठरवलेलं आहे. आज 12 नवचंडी याग झाले, त्यामध्ये देवी सेवा करून घेते. आणि हा माझा जिवंत साक्षात अनुभव असल्यामुळं मी कायम आधीमध्ये सुद्धा येत राहतो सेवेसाठी. आणि नवचंडी याग वगैरे चालू आहेत. ते अखंड 12 वर्ष चालू आहेत. हे 12वे वर्ष आहे. आणि त्याच्याबरोबर भगवद्गीता, देवी भागवत, परत भजन कीर्तन हे दिवसभरात 9 दिवसात प्रोग्राम चालू असतात. आणि याच्यासाठी अन्नदान वगैरे खालनं वाई किंवा बावधनकडनं लोक येतात, भक्त लोक येतात. त्यांच्यासाठी उपासाचं आणि ज्यांचा उपास नाही त्यांच्यासाठी भोजन वगैरे, नाश्ता, सकाळपासून चहा, 2 वेळा चहा होतो. सगळं व्यवस्थित कार्य संपन्न करून घेते देवी. जिना आहे वरती जाण्यासाठी.
दत्त मंदिर. जाऊ. इथे वरती संपूर्ण नाथांच्या जे सत्पुरुष होऊन गेले हा मठामध्ये वयस्कर, हा त्यांच्या समाध्या होत्या पूर्वी. बौद्ध त्या समाध्या उघड्यावर असायच्या. आम्हाला दाखवा ना ती समाधी जागा एखादी. हे काय ते समाधी आहे ना वरती, मग त्यांना छत्र वगैरे केले. पूर्वी उघड्यावर होत्या त्या समाध्यांचे जीर्णोद्धार, परत दत्ताची मूर्ती स्थापन केली, दत्त मंदिर. तिथेही 5 समाध्या होत्या. पूर्वी जे पूर्वज होते त्यांना उघड्यावर ठेवणं योग्य वाटत नव्हतं, हा म्हणून आता गेल्या महिन्यात त्यांच्या समाध्या इथे 5 समाध्या आहेत. बघू त्या शकता समाध्या हो बघू शकता. 5 समाधी आहे. तर पूर्वजांचे जे ह्या 5 तर मला नावं सांगता येईल की नाही. म्हणजे नाव महाराज सांगता नाहीत, येणार मी एक सेवक आहे. हा. त्यामुळे या 5 सत्पुरुषांच्या समाध्या आहेत. वरती बघा, पण 3 आहेत. ह्या समाधीवरती पिंड आहे बघा. पिंडे स्थापन केले. पिंड आहे, बघू शकता तुम्ही. ही 3री समाधी, याच्यावर पण पिंड आहे. ही 4थी, आणि ही 5वी समाधी. आता आपण दत्त ह्या साईडला मंदिर एक देवळ आहे, त्या देवळात जाऊ. ही जे देवळ आहे कुठून जायला वाटत नाही का? हा इथं आहे ना. बघू शकता कसं काय सुंदर ते आता असं मंदिर आहे. गेल्या महिन्यात 9 तारखेला ह्या समाध्या, या 4 समाध्या आणि मेन मूळ महाराजांची समाधी होती, त्याच्यावरती दत्त मूर्ती स्थापन केली. ही बघा, ही दत्त मूर्ती देवळामध्ये बघा. बाल स्वरूपाची मूर्ती अशी कुठे मिळणार नाही पाहायला. ही बाळस्वरूपाची मूर्ती, आणि ही महाराजांची समाधी. आणि तिथे दत्त ही कुठली समाधी आहे? ही तर नाव नाही सांगता येणार मला, पण आहे मेन महाराज आहेत त्यांची समाधी. बरं. आणि मग बाकीचे राहिलेले 3 समाधी आहेत त्यांच्या अनुयायांनी सगळे. बघा ह्या ते संपूर्ण उघड्यावर होतं पूर्वी, आणि एक महादेवाचं मंदिर होतं इथे. ही एक, आणि ही इकडे आहे ते. ह्या साईडला इकडे एक बघा. ही एक. ह्या 3 संपूर्ण गाभाऱ्याला प्रदक्षिणा मारण्यासाठी. आणि देवळाचे बघा, हे ह्याला जे काय म्हणतात आपण, ह्याला नक्षीकाम बघा कशा पद्धतीने. हेमाडपंथी मंदिराच्या रचनेवर हे पिलर्स एवढे घेतले गेलेले आहेत. होय. हा बघा हे पिलर्स. ऍक्च्युली आम्हाला हेमाडपंथी मंदिरच करायचं होतं, फुलं त्यानुसार इथं. त्याची संपूर्ण रचना केलेली आहे. यात एवढे पिलर घ्यायची गरज नव्हती.